हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेमुळे तुम्ही सगळे पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झालात. परमात्म्याच्या वाणीमध्ये प्रमाण आहे की लखबर सूरा जूझ ही लखबर सावत दे लखबर यती जहान में तब सतगुरु शरणा ले. आज तुम्हाला जो समय प्राप्त आहे, आज तुम्हाला जो भक्तिविधी प्राप्त आहे, जसे ते कोणत्याही कारणाने सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसार हरियाणामध्ये पोहोचले आहेत, भले कोणा भावा बहिणीच्या सांगण्याने किंवा कोणी कोणत्या संकटामुळे दुःखी आहे किंवा कोणी ज्ञानाने प्रेरित होऊन इथे पोहोचले आहेत, तर सगळे पुण्यात्मे आहेत. इथे येणे सामान्य आत्म्याला जमणारे नाहीये. जोपर्यंत प्राण्याच्या पूर्वजन्माचे शुभ संस्कार अत्याधिक नसतात, तोपर्यंत तो सद्गुरू प्राप्त करू शकत नाही. आणि सद्गुरू आणि परमात्म्यात अंतर नसते. प्रमाण दिले आहे की लखबर सूरा जूझ ही लखबर सावत दे लखबर यती जहान में तब सतगुरु शरणा ले. तुम्ही सगळे पुण्यात्मे युगायुगांपासून परमात्मा प्राप्तीचा भरपूर प्रयत्न करत आहात. तुम्ही खूप साधना केल्यात. कधी ना कधी तुम्ही परमेश्वर कबीरजींच्या शरणातही अवश्य राहिले असाल. परंतु आपण परमात्म्याला ओळखू शकलो नाही. परमात्म्याच्या शरणात तर आपण भक्तियुक्त तर झालो, परंतु सतलोक आपल्या निजस्थानाला नाही पोहोचू शकलो, ज्या कारणामुळे ते पुण्यकर्मी प्राणी या काळाच्या लोकात खूपशी महत्त्वपूर्ण पदे प्राप्त करतात आणि त्यानंतर परत 84 लाख योनींच्या चक्रात अडकतात. आता जसे ही भक्ती, आता हा भक्ती काळ चालू आहे, भक्ती युग आहे परमात्म्याचे निर्धारित केलेले. आणि यामध्ये अब्ज खर्ब संख्येत मानव शरीरधारी प्राणी सतलोकात जातील आणि अजूनही जो कर्महीन माणूस पथभ्रष्ट झाले या मार्गावरून, मग तो असंख्य युगांपर्यंत लाईनवर नाही येऊ शकणार. तर काय सांगतात? लखबर सूरा जूझ ही. आता जसा हा भक्तिकाळ चालू आहे, हजारो युगांपर्यंत ही सत्साधना चालेल आणि मग या भक्तीला करताना प्राणी मध्येच घसरले, भक्ती नाही केली, मध्येच सोडून दिली, तर मग ते आत्मे या काळाच्या जाळ्यात फसलेलेच राहतील
आणि याने इथे आपला एक धंदा चालवलेला आहे. रेस्टॉरंट्स बनवून ठेवली आहेत वरच्या लोकात. विष्णूजींनी त्यांच्या लोकात, ब्रह्माजींनी त्यांच्या लोकात, शिवजींनी त्यांच्या लोकात, गणेश आणि दुर्गाजींनी त्यांच्या लोकात, आणि या काळाने ब्रह्मलोक बनवून ठेवला आहे त्याचे रेस्टॉरंट. आणि हे भक्तियुक्त प्राणी तिथे जातात. आपल्याच पुण्य कमाईने तिथे सगळ्या सुविधा प्राप्त करतात या काळाच्या लोकातल्या. आणि जेव्हा त्यांचे पुण्य समाप्त होतात ते परत आपटले जातात, कोणी गाढवाच्या योनीमध्ये, कोणी कुत्र्याच्या योनीमध्ये. आणि त्यानंतर तरी पण मनुष्य शरीर जेव्हा केव्हा प्राप्त होते तर त्या पुण्यात्म्यांमध्ये परत भगवानासाठीची तळमळ लागलेली असते. तो परत चालू करतो. परमात्मा दयाळू आहे, मग त्यांचा नियम आहे, विधान आहे. प्रत्येक युगात येतात, त्यांना नव्याने परत चार्ज करतात. तर परमात्म्याच्या शरणात तुम्ही खूप छान छान साधना केल्या आहेत. आणि जसे लखबर सूरा जोज ही एक शूरवीर असतात ज्याला सुरमा म्हणतात. हे खूप मोठे पुण्यकर्मी प्राणी असतात. शूरवीर ते असतात जे कधी अन्याय करत नाहीत आणि अन्याय सहन करत नाहीत. आणि जेव्हा केव्हा कोणी युद्धभूमीमध्ये उभे राहतात तर समोरच्याला मारून टाकतात किंवा स्वतः तुकडे तुकडे होतात. ते मागे हटत नाहीत. हे पुण्यकर्मी प्राण्यांमध्ये विशेष गुण असतात. लखबर सावत दे. बरेचसे आधीचे प्रमाण मिळतात की ज्या प्राण्याचे, ज्या व्यक्तीचे हात गुडघ्याच्या खालपर्यंत जातात त्यांना सावत देह युक्त म्हटले जाते. तो पण खूप पुण्यकर्मी प्राणी असतो, खूप पुण्यकर्मी प्राणी असतो. त्याच्यात पण एक विशेष गुण असतो की खूप सहनशील असतो. कधी दुराचार करत नाही, कोणाला अन्याय नाही करत आणि ना कधी कोणाला करू देतो. आणि लखबर यती जिहान में. यती जसे सुखदेव ऋषी होते, ते मोठे यती होते, परंतु भक्ती साधना बरोबर नव्हती त्यांची. तरी पण तो गुण होता त्यांच्यात. राजा जनकाकडे जेव्हा ते दीक्षा प्राप्त करण्यासाठी गेले, राजा जनकांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांचे आसन एका वेगळ्या खोलीत घातले आणि त्यांच्या सेवेसाठी एक सेविका पाठवली आणि सेविकेला काही संकेत दिला की असे असे कर. सेविका त्यांना जेवायला घालून त्यांच्याच बेडवर बसली. सुखदेव ऋषी त्या बेडवर मागे सरकले. मुलगी अजून जवळ जाऊ लागली तर बेड सोडून ते बाहेर उभे राहिले आणि म्हटले, ताई, हे मुली, तुम्ही बाहेर जा, तुम्ही येथे थांबू नका. जेव्हा मुलीने जाऊन राजा जनकाला सांगितले की याने असे असे केले आणि हा महापुरुष खूप पवित्र आहे, तर त्याला यती म्हटले जाते. तर इथे परमात्मा म्हणतात, लखबर सूरा जोज ही, लखबर सावत दे और लखबर यती जहान में, तब सतगुरु शरणाटे. तर तुम्ही असे पण होते, नेहमी असेच नाही जसे आज तुम्ही कोणी कोणत्या रोगाने पीडित आहात, कोणी कोणत्या टेन्शनने ग्रस्त आहेत. तुम्ही असे नव्हतात. या कलियुगाने आपले सगळे काम बिघडवले. या काळ भगवानाने आपल्याला भक्तिहीन आणि सुसंस्कारहीन केले. मग त्याच्याबरोबरच सांगितले आहे की जे सत्साधना करत नाहीत, ज्यांना सद्गुरू भेटत नाहीत, त्यांच्याविषयी सांगितले आहे की जसे एकेवेळी गोरखनाथजी आणि परमेश्वर कबीरजींमध्ये चर्चा झाली होती आणि गोरखनाथजींनी आपली सिद्धी वगैरे दाखवली होती. परमात्म्याने त्यांच्या सगळ्या सिद्धी फेल करून आणि त्याला परत सेट केले होते. गोरखजींना हे ज्ञान ऐकवले होते. गोरखदास गोरखनाथजी या ज्ञानाला ग्रहण करून वक्ता बनले
आणि या ज्ञानात इतकी ओढ आहे, प्रत्येक आत्मा याने प्रभावित होतो जे दास तुम्हाला ऐकवत आहे. आणि कोणी नालायक माणूस स्वतःच वक्ता बनून मग नाम देऊ लागला तर तो त्याचे कर्म तर बिघडवतोच आणि अजूनही खूप प्राण्यांचा नाश करण्याचा, त्यांचे जीवन नाश करण्याचा दोष पण स्वतःच्या डोक्यावर घेऊन जातो. तर गोरखनाथजींनी असेच केले. या ज्ञानाच्या आधारे लाखो लोकांना आपल्या मागे लावले, ज्यात खूपसे राजे लोक पण प्रभावित होते, पण त्यांच्याकडे ज्ञान नव्हते. ज्ञान मीन्स तो मंत्र नव्हता ज्याने मोक्ष होईल. ज्ञान वेगळी गोष्ट आहे, समाधान मूळ वस्तू आहे. तर इथे सूक्ष्म वेदात गरीबदास साहेबजींनी म्हटले आहे, परमात्म्याकडून प्राप्त या ज्ञानाच्या आधाराने कि गोरख से ज्ञानी गणे और सुखदेव जति जिहान और सीता सी बहु भारिया पर संत दूर स्थान. काय सांगतात की गोरख सारखे ज्ञानी परमात्म्याच्या या ज्ञानाला ऐकून खूपसे भेटतील आणि सुखदेव सारखे यती पण खूपसे भेटतील, जे आपल्या नेक नीतीने राहणारे, आणि सीतेसारखी सती बहीण खूप भेटतील पत्नी, परंतु संत मोठ्या मुश्किलीने भेटेल. गोरख से ज्ञानी गणे सुखदेव जति जहान और सीता सी बहु भारिया लेकिन संत दूर स्थान. संतांचे घर खूप दूर आहे. तर पुण्यात्म्यांनो, अभिमान नका समजू या दासाचा. आज वर्तमानात तुम्हाला हा संत भेटला आहे. परमात्मा कबीरजींच्या दयेने तुमच्यावर विशेष कृपा केली परमात्म्याने. या कृपेला अखंड सांभाळून ठेवा, बिघडवू नका. बिघडवायला वेळ लागत नाहीत, घडवायला खूप वेळ लागतो. तर पुण्यात्म्यांनो, ही ती वेळ चालू आहे जी पूर्व निर्धारित केली गेली होती परमात्म्यांकडून. आज तुम्हाला थोडेसे ज्ञान ऐकू. परमेश्वर कबीरजींनी त्यांच्याद्वारे रचलेल्या सृष्टीला त्यांचा प्रिय आत्मा धरमदासजींना ऐकवले. पुण्यात्म्यांनो, तुम्हाला या दासाच्या या ज्ञानाने जे परमात्मा कबीरजींद्वारे दिले गेलेले ज्ञान आहे, त्याच्या आधाराने इतका तर आभास झाला आहे, जसे ज्ञानगंगा नामक पुस्तक पण वाचले, सत्संग पण ऐकत असता, की ना तर ब्रह्माजींना ज्ञान, ना विष्णूजींना ज्ञान, ना शंकर भगवान आणि देवी आणि ब्रह्मला कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज यांना पण नाहीये. कारण की स्वतःच्या द्वारे रचलेल्या सृष्टीला परमात्मा स्वतःच येऊन सांगतात आणि परमेश्वर चारही युगात येतात, स्वतःद्वारे रचलेल्या सृष्टीला स्वतःच माहीत करून देतात. तेच खरे खरे सांगतात. त्यांनी 600 वर्षांपूर्वी त्यांचा प्रिय आत्मा धरमदासजींना म्हटले होते की धरमदासजी, जोपर्यंत हे मानव, हे प्राणी माझ्याद्वारे रचलेल्या सृष्टीच्या या ज्ञानाला योग्य पद्धतीने नाही समजणार, तोपर्यंत हे कोणी अध्यात्मज्ञान ग्रहण नाही करू शकणार आणि ना त्यांना कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथाचा कोणता शेंडाबुडखा माहीत पडेल. तर ही जी सृष्टी रचना आहे, ही एक मास्टर की आहे आध्यात्मिक या मार्गाला समजण्यासाठी. तर परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी येऊन सांगितले होते, आपला प्रिय आत्मा धरमदासजींना, की ही सृष्टी रचना कशी केली मी, आणि तुम्ही इथे या काळाच्या जाळ्यात कसे फसले आहात, तुमची काय परिस्थिती आहे, हे काय जीवन आहे तुमचे. जरी आपण बघून बघून एकमेकांना बघून इथे टाइमपास करत आहोत आणि अज्ञानतेच्या कारणाने आपण स्वतःला खूप चतुर पण समजून बसलो आहोत, कारण की थोडेसे शिक्षण आहे, कोणी डॉक्टर झाला, कोणी इंजिनियर,
कोणी राजनेता झाला, कोणी वकील, ॲडव्होकेट, कोणी जज झाला, आणि आपण स्वतःला खूप इंटेलिजंट आणि चतुर मानून बसलो. आपण आजपर जरी कोणतेही कितीही एज्युकेशन तुमच्याकडे आहे, तुम्ही केवळ जीव आहात. आपण सगळे अजूनपर्यंत जीव आहोत आणि जीवाची कोणती अवकात नसते. आज मृत्यू होतो, जरी राष्ट्रपती असेल उद्या गाढव होईल. जो भक्ती नाही करत तर खाक प्रभुता इथली. यासाठी जोपर्यंत आपल्याला हे आध्यात्मिक ज्ञान चांगल्या प्रकारे समजणार नाही, याची माहिती नाही होणार, तर आपण असेच भटकत राहू आणि कोणीही आपल्याला भ्रमित करेल. कबीर साहेब म्हणतात कि ज्ञान संपूर्ण हुआ नहीं और दे नहीं छिदाया, दे इस देखा देखी भक्ति का रंग नहीं ठहरा. आता परमात्मा एक आहे, सगळे मानतात. जेव्हा परमात्मा एक आहे तर त्याला प्राप्त करण्याचा मार्ग पण एकच आहे, अनेक नाही असू शकत. तर मग हे नाना धर्म कसे बनले? हे भिन्न भिन्न पंथ आणि मार्गदर्शक कसे वाढत गेले? कारण की आपल्याला ज्ञान नाही. यांनी आपलं खेळणं करून ठेवलंय, यांनी आपल्याला सायकल करून ठेवलंय. आता एका संताकडे जातो, ते इतके चतुर तर होतातच ज्ञान आटपट करून, की सामान्य माणसाला ते मूर्ख बनवूच शकतात, भ्रमित करूच शकतात. तर आपण कधी कोणत्या संताकडे गेलो, कधी कोणत्या पंथात, कधी कोणता धर्म ग्रहण केला, परंतु आता अजूनपर्यंत आपण इथेच भटकत आहोत. कारण की आपल्याला सृष्टी रचनेचे आणि हे अध्यात्मज्ञान आणि सद्गुरू नाही भेटले, ज्या कारणामुळे आपण आपले मानव जीवन असंख्य वेळा बर्बाद करून, नष्ट करून आणि एका हारलेल्या जुगाऱ्याप्रमाणे हात झटकून निघून गेलो. आता पुण्यात्म्यांनो, तुमच्यावर दया केली दात्याने आणि आताही नाही ओळखलेत या वाईट लोकाला. कारण की एज्युकेशन तुमच्याकडे आहे, इतके समजदार तुम्हाला बनवले आहे की तुम्ही सहजपणे तुमचे चांगले आणि वाईट याचा नीट विचार करू शकता. आणि सद्ग्रंथातील प्रमाण परमात्म्याचा हा दास तुम्हाला समक्ष दाखवतच आहे, जे आजपर्यंत ऋषी महर्षी मंडलेश्वरांना हे नाही प्राप्त झाले. तर सगळ्यात आधी केवळ परमात्मा होते, सत्यपुरुष होते, अविनाशी परमात्मा कबीर भगवान होते. त्या परमेश्वराचे ओरिजिनल नाव जे आहे ते कबीर देव आहे. वेदात त्यांना कबीर देव म्हणतात आणि आपण आपल्या मातृभाषेत त्यांना कबीर म्हणू लागलो. कबीर देव म्हणजे साहेब, परमेश्वर. आणि कुराण शरीफमध्ये याच परमात्म्याला अल्लाह कबीर म्हणतात. अल्लाहू अकबर, अकबीर हा अपभ्रंश शब्द आहे. अल्लाह कबीर आहे. अल्लाह म्हणजे परमात्मा, साहेब, कबीर म्हणजे कबीर. असेच त्या परमात्म्याने सगळ्यात पहिल्यांदा वरच्या अकह लोकाची रचना केली, ज्याला अनामी लोक पण म्हणतात. आणि त्यानंतर परमात्म्याने खालच्या 3 लोकांची अजून रचना केली. आणि प्रत्येक लोकात परमेश्वराने आपलीच भिन्न भिन्न रूपे बनवली. आणि प्रत्येक लोकात एक मोठा घुमट आहे, खूप मोठा सुंदर एक मंदिरासारखे स्थान आहे. त्याच्या मधोमध परमात्म्याने आपले तख्त बनवले आहे, सिंहासन बनवले आहे, त्यावर तो विराजमान आहे. डोक्यावर मुकुट आहे, वरती पांढरे छत्र आहे. आणि परमात्म्याच्या प्रत्येक लोकात परमात्म्याच्या शरीराचे जे तेज आहे, परमात्म्याच्या शरीराचा जो प्रकाश आहे, त्यात प्रत्येक लोकात फरक आहे. सतलोकात परमात्म्याने परमात्म्याच्या कबीर परमेश्वरजी सत्यपुरुषाच्या एक रोमकूपात
जसे छिद्र आहे केसाचे, याची कोटी सूर्य मिळवा कोटी चंद्रमा, इतकी चमक आहे पूर्ण शरीराची. म्हणजे एका रोमकूपाचा इतका आहे तर पूर्ण शरीराचे किती असेल याचा हिशोब लावा. आणि त्यानंतर वरती अलख लोक आहे, त्यात परमात्मा अशाच सिंहासनावर विराजमान आहेत आणि तिथे त्यांच्या शरीराची जी शोभा आहे ती एक रोमकूपात अब्ज सूर्य आणि तितकेच चंद्रमा दोन्ही मिळवले तरी पण परमात्म्याच्या एका रोमकूपाचा प्रकाश आहे तो खूप जास्त आहे. त्यानंतर अगमलोक आहे. अगमलोकात परमात्म्याच्या एका रोमकूपाचा प्रकाश खर्ब सूर्या इतका आहे. एका रोमकूपाचा संपूर्ण शरीराचा किती असेल याचा तुम्ही हिशोब करा. त्यानंतर ज्या अकह लोकात परमात्मा विराजमान आहेत तर त्यांच्या एक रोमकूपाचा जो प्रकाश आहे शंख सूर्य आहे, नीलपद्म शंख सूर्या इतका प्रकाश आहे. सतलोकात परमात्म्याने सगळ्यात पहिल्यांदा सृष्टी रचना केली. परमेश्वर कबीरजींनी आदरणीय धरमदास साहेबजींना सांगितले तर ते ज्ञानदास आपल्या शब्दात तुमच्या समक्ष ठेवेल. सगळ्यात आधी परमात्म्याने एका वचनाने 16 द्वीपांची रचना केली सतलोकात. आणि मग परमेश्वराने त्यांच्या वचनाने 16 सूत उत्पन्न केले, 16 पुत्र. प्रत्येकाला एक एक द्वीपात राहण्याचा आदेश दिला. काही काळानंतर परमात्म्याने आपल्या त्या 16 पुत्रांमधून ज्यातला एक अचिंत आहे, त्याचे नाव अचिंत आहे, त्याला म्हटले की तुम्ही सृष्टी रचना करा. आणि परमात्म्याने त्याला शक्ती दिली, वचन दिले, आशीर्वाद दिला. अचिंतने त्याच्या वचनाने अक्षर पुरुषाची उत्पत्ती केली. आणि परमात्म्याने त्या प्रत्येक द्वीपात एक मानस सरोवराची रचना केली. सतलोकात एक मान सरोवराची रचना पण त्या द्वीपांच्या सोबतच केली. आणि छोटे छोटे सरोवर तर सगळ्या लोकात द्वीपांमध्ये तर बनवलेच जातात. तर अक्षर पुरुष स्नान करण्यासाठी त्या मान सरोवरात गेले. तर पुण्यात्म्यांनो तिथे श्वासाने शरीर नाहीये, तर तिथे जाऊन त्याने पहिले स्नान केले. मग त्या शीतल पाण्यात आनंदाने पहुडले, झोप आली. खूप वेळपर्यंत ते बाहेर आले नाहीत. अचिंतने परमेश्वराला म्हटले की परमात्मा अक्षर पुरुष उठत नाहीये आणि मी सृष्टी रचनेत हेल्पलेस आहे, विवश आहे. जोपर्यंत तो सरोवरातून बाहेर नाही येणार तेव्हा परमेश्वराने म्हटले की बाळा, मी तुला याकरता ही सृष्टी रचायला सांगितले होते आणि मला माहीत होते की तुम्ही नाही करू शकत, परंतु मध्येच तुमचे कर्म बिघडतात. तुम्ही सगळे तुमच्या महिम्याच्या भुकेमध्ये कुठे गडबड नको करायला. याकरता समर्थाचे काम समर्थच करू शकतो. यापुढे सावधान राहा पुत्र. म्हणजे या झटक्याने त्या सगळ्या जितके पण पुत्र होते तोपर्यंत उत्पन्न झाले होते त्या सगळ्यांना हा एक चांगला लेसन प्राप्त झाला. त्यानंतर परमात्म्याने काय केले, त्याच सरोवरातून थोडेसे अमृत घेतले. आपल्या वचनाने एक अंडे बनवले. अंड्यात आपल्याच बॉडीतून, शरीरातून वचनाने एक आत्मा त्यात प्रवेश करवला आणि त्या अंड्याला त्या सरोवरात सोडले. अंडे गडगड करत जात होते. खूप विशाल अंडे बनवले होते.
एकतर पुण्यात्म्यांनो, भक्ती मार्गात, अध्यात्म मार्गात तुम्ही तुमच्या विज्ञानाला आणू नका, कारण की अध्यात्म मार्गात कोणती इम्पॉसिबल गोष्ट नसते. आपली बुद्धी त्याला ग्रहण करू शकत नाही, ही आपली कमजोरी आहे. त्यामुळे कोणतंही ज्ञान जे दास तुम्हाला सांगेल ते गॉड गिव्हन आहे. तुम्ही बालक आहात, तुमची बुद्धी कॅच नाही करत आहे, तर त्याला नाकारू नका, स्वीकार करा. आता जसेही ते अंडे खाली जात होते, अक्षर पुरुषाची निद्रा भंग झाली. जसे कोणी कोणाला अर्धवट झोपेतून जागं करतंय कोणत्याही कारणाने, तर त्याला थोडासा राग येतो. याच कोलाहल आवाजाने तो जागा झाला आणि रागाने पाहिले की कोणी माझी निद्रा भंग केली. तो राग अंड्यात प्रवेशित झाला, ज्यामुळे त्या रागामुळे अंडे फुटले. त्यातून हा ज्योत निरंजन क्षरपुरुष निघाला. परमेश्वर म्हणाले की तुम्ही दोघे बाहेर या आणि अचिंतच्या द्वीपात निघून जा. अक्षरपुरुष आणि क्षरपुरुष हे दोघे आज्ञेचे पालन करून अचिंतच्या द्वीपात निघून गेले. त्यानंतर परमेश्वर सत्यपुरुषाने, कबीरजींनी आपल्या वचनाने आपल्या सर्व आत्म्यांची रचना केली आणि आपल्यासाठी सगळ्यांचे वेगवेगळे महाल बनवले, सुंदर द्वीप बनवले, खूप लांबरुंद, आणि पूर्ण सतलोकाला सदाबहार वृक्षांनी युक्त केले. आणि तिथले जे मटेरियल आहे, तिथले जे पदार्थ आहेत, खूपच स्वादिष्ट आणि कधी नाश न होणारे, कधी समाप्त न होणारे आहेत. मग काय झाले? काही दिवसांनंतर या ज्योत निरंजनमध्ये एक विकार निर्माण झाला, खुमखुमी. त्याने काय विचार केला की आम्ही 3 जण एका द्वीपामध्ये राहत आहोत आणि सगळे आमचे जितके भाऊ आहेत ते अन्य भिन्न भिन्न द्वीपांमध्ये राहत आहेत. तर त्याने काय आपल्या बुद्धीने विचार केला, त्याने तप चालू केले. जेव्हा 70 युग तप केले तेव्हा परमात्म्याने विचारले, ज्योत निरंजन, आपण तप का करत आहात? कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तुला? ज्योत निरंजनने म्हणजे क्षरपुरुषाने म्हटले, प्रभू पिताजी, हा द्वीप माझ्यासाठी लहान स्थान आहे, मला वेगळं स्थान द्या. तेव्हा परमेश्वराने त्यांना 21 ब्रह्मांड दिले. जसे एक धनवान वडील आपल्या मुलाला वेगळे 21 म्हणजे काही प्लॉट देतात असे समजा. त्या 21 ब्रह्मांडांना मिळून हा खूप आनंदी झाला. ते प्लॉट बघून याचा आनंद गगनात मावेना. मग त्याच्या मनात आले, यात काही रचना पण करावी. त्यासाठी मग हा भिकारी याने परत तपश्चर्या केली. जेव्हा 70 युग दुसऱ्या वेळी तपश्चर्या करून झाली तेव्हा परमेश्वराने विचारले की काय मागतोस आता? तू जे मागितले होतेस ते तर दिले तुला. तेव्हा त्याने म्हटले, परमात्मा, हे पिता, काही सृष्टी रचण्याची सामुग्री प्रदान करा, जेणेकरून मी काही रचना करीन. तेव्हा परमेश्वराने, कबीर भगवानाने याला 5 तत्व आणि 3 गुण दिले की आता घे बाळा तू खेळ खेळण्यांशी. आणि हे 21 ब्रह्मांड परमात्म्याने सतलोकातील एका कोपऱ्यात बाहेर करून दिले याला. जसे एक आपली राजधानी दिल्ली आहे, एकतर मेन बाजार इत्यादीचे स्थान आहे, एक बाह्य दिल्ली जिथे व्हिलेजचे क्षेत्र येते, गावाचे ग्रामीण क्षेत्र. असे याला बाहेरच्या बाजूला 21 प्लॉट दिले. मग त्याने विचार केला की यात काही जीव असावेत. कन्स्ट्रक्शन पण केले आणि एकट्याचे मन नाही लागत, काही आत्मे प्राप्त करीन. आणि पुण्यात्म्यांनो, आपण का फसलो इथे? आपण कोणती चूक केली?
जेव्हा हा तपस्या करत होता, कधी या एका पायावर उभा राहायचा, कधी दुसऱ्यावर उभा राहायचा. आपण याच्या या अदांवर भाळलो आणि आपण परमात्म्याला विसरून जो सर्व सुख आपल्याला देत होता याच्यावर आसक्त झालो. आणि पुण्यात्म्यांनो, हा रोग आज पण आपल्यात विद्यमान आहे. ज्या रोगाने आपण मार खाल्लेला आहे, जसे एक हिरो किंवा हिरोईन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अटपट करतात, ते चटकमटक करतात, कलाबाजी करतात. आणि ही भोळी मुले, युवा वर्ग, त्यांचं नाटक बघून, त्यांची ॲक्टिंग बघून त्यांच्यावर आसक्त होतात. हा माझा फेवरेट हिरो आहे, ही माझी फेवरेट हिरोईन आहे. तर अशी बुद्धी आपली तिथून चालत आली होती. बुद्धिभ्रष्ट झालो होतो आपण. आता इथे कोणी बरवालामध्ये आला, कोणी अभिनेता, या तरुण मुलांची बघा किती गर्दी होईल. 1 किलोमीटर उभे उभे राहून बघतील, अरे बघा तो उभा आहे स्टेजवर, ती उभी आहे तिथे, आणि घेणं ना देणं काही धक्के खाऊन परत येतील. ते त्यांच्या उपजीविकेसाठी बकवास करतात आणि हे त्यांच्यावर आसक्त होतात. तर हा रोग आपल्याला तिथून लागला होता. तर त्यावेळी आपण आपल्या मालकांना विसरून यांच्याकडे बघून खूप आसक्त झालो. परमेश्वराने खूप वेळा आकाशवाणी केली की बाळांनो, तुम्ही मस्त राहा, याच्या क्रियांकडे लक्ष देऊ नका. आपण वरून तर सावधान झालो पित्याची आकाशवाणी ऐकून, परंतु आतून त्याच्याबद्दल आपली ओढ विशेष बनून राहिली. ते अंतर्यामी आहेत. त्यांनी जाणले की हे प्राणी आता इथे राहण्याच्या योग्यतेचे नाहीत. जे त्या ज्योत निरंजनच्या संपर्कात होते आणि जे त्याला बघत होते, ते सगळे आसक्त झाले आणि असंख्य. तर मग ज्योत निरंजनने परत तप सुरू केले. जेव्हा 64 युगांपर्यंत याने तप केले, तेव्हा परमेश्वराने विचारले की तू ज्या मागितल्या त्या सगळ्या वस्तू दिल्या, आता का हट्ट करत आहेस, आता काय पाहिजे? तेव्हा याने म्हटले, बाबा मला काही आत्मे द्या, एकट्याचे मन नाही लागत. परमेश्वराने म्हटले की बाबा बघ, 64 युगे तू तप केलेस, तिसऱ्यांदा याचे प्रतिफळ म्हणून मी अजून देऊ शकतो. प्लॉट किती हवे तेवढे घे ब्रह्मांड, परंतु आत्मा नाही देऊ शकत. हे माझे अंश आहेत, माझ्या वचनाने उत्पन्न झाले आहेत, हे माझे आत्मे आहेत, माझ्या शरीरातून निघालेले आहेत. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही कोणत्या माईताईला विचारून बघा. तसे तर परमात्म्यांच्या वाणीत लिहिलेले आहे की पित्याला पुत्र किंवा पुत्री अपत्य खूप प्रिय असते, बालक, परंतु आईला त्या पित्यापेक्षा सुद्धा 100 पट जास्त प्रिय असतात ही मुले. हे स्वाभाविक आहे. तर अशा प्रकारे त्या परमात्म्याचे आपण बालक आहोत. आपण त्यांच्या शरीरातून निघालो आहोत. त्यांचा एक विशेष लगाव आहे आपल्याप्रती, परंतु आपण मुले आहोत. मुलांसारखे बोलणे करत राहतो, परंतु कोणत्याही मुलावर संकट आले तर माता पिता किती दुःखी होतात हे तेच जाणू शकतात. तर सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा त्याने 64 युगे तप केले, तेव्हा परमात्म्याने म्हटले की बाबा आत्मा तर तुला देणार नाही, अजून प्लॉट घे, कितीही ब्रह्मांड घेऊ शकतोस. मग परमात्म्याने म्हटले एक अट आहे, जर कोणता आत्मा स्वतःहून तुमच्याबरोबर जाऊ इच्छित असेल तर तो जाऊ शकतो. तर पुण्यात्म्यांनो, हा काळ भगवान आपल्या जवळ आला. जितके पण इथे मुंगीपासून हत्तीपर्यंत, रंकापासून राजापर्यंत, ब्रह्मा विष्णू महेशपर्यंत आणि दुर्गापर्यंत जितके पण हे देव आहेत, हे सगळे आपण या काळाच्या जाळ्यात तिथे असे अडकलो. हा आपल्याकडे आला आणि आपल्याला म्हणाला, आता बघून त्याला त्याच्या चहूबाजूला उभे राहिले, जसे हिरोला बघून गर्दी करून मुलं उभी राहतात. तेव्हा याने
म्हटले की मी वडिलांकडून तपश्चर्या करून असे 21 ब्रह्मांड प्राप्त केले आहेत. तुम्ही आमच्याबरोबर याल का? तिथे असे करीन आणि असे तिथे बनवू, असे राहू. तर आपण काय म्हणालो की जर पिताजींनी आज्ञा दिली तर आम्ही यायला तयार आहोत. तर ज्योत निरंजनने परत परमात्म्याला प्रार्थना केली आणि म्हटले की काही आत्मे माझ्याबरोबर यायला तयार आहेत. तुमची आज्ञा इच्छितात. तेव्हा परमात्मा आपल्या जवळ आले आणि आपल्याला विचारले की बाबांनो, सांगा कोण कोण या ज्योत निरंजन क्षरपुरुषाच्या बरोबर याच्या लोकात जाऊ इच्छितात ते हात वर करा. आता आपण वडिलांच्या समोर, कारण की त्यांनी आधीच म्हटले होते की याचं नाटक बघू नका, आपले मस्त रहा, हे याचं कार्य उचित नाहीये. तर आपण खूप जास्त लज्जित झालो आणि मान खाली घालून बसलो. सगळे शांतता पसरली, कोणी काही बोलले नाही. वडिलांच्या समोर कसं हे तोंड उघडणार? तेव्हा परमेश्वराने म्हटले की ज्योत निरंजन, तू तर म्हणत होतास की खूप संख्येमध्ये माझ्यासोबत यायला तयार आहेत, हे तर एक पण नाही बोलत आहे. तेव्हा एक आत्मा उभा राहिला आणि उभा राहून म्हणाला की मला यांच्यासोबत जायचं आहे. आपण विचार केला की कुठे हा एकटाच, हाच आत्मा सगळी मजा उपभोगेल आणि आपण मागे राहून जाऊ. तर एकमेकांचं बघून आपण पण मग दोन्ही हात वर केले, असंख्य. तेव्हा परमात्म्याने म्हटले, ठीक आहे बाबा, ज्यांनी पण तुमच्याबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांना मी आज्ञा देतो, परंतु मी माझ्या हिशोबाने पाठवीन, असे ठीक नाही. तुम्ही जा तुमच्या लोकात. मग परमात्म्याने सगळ्यात पहिल्यांदा ज्या आत्म्याने उभे राहून सगळ्यात पहिल्यांदा स्वीकृती दिली होती त्याला मुलगी बनवलं आणि तिच्यात आपल्या सगळ्या आत्म्यांना बीज रूपात सूक्ष्म बनवून फीड केलं. आता पुण्यात्म्यांनो, या विज्ञानाने आपल्याला खूप काही शिक्षण प्राप्त होईल. तुम्ही बघता आपल्या शरीरामध्ये आजचे डॉक्टर तुम्हाला सांगतात पण की 1 ग्रॅम रक्तात किती किटाणू असतात. ते 4-4 लाख 5-5 लाख किती प्रकारचे किटाणू आपल्या शरीरामध्ये आहेत. तर अशाच प्रकारे परमात्म्याने आपल्याला सूक्ष्म रूपात या दुर्गा, तिचे नाव आदिमाया ठेवले, जी पुढे जाऊन दुर्गा देवी रूप नावाने प्रसिद्ध झाली. तर आपल्या सगळ्यांना सूक्ष्म रूपात वचनाने दुर्गाच्या आत प्रवेश करून दिला आणि तरुण मुलगी बनवलं आणि तिला परमेश्वराने म्हटलं, मुली, मी तुझ्या शरीरात त्या सगळ्या आत्म्यांना प्रवेश करून दिलाय आणि तुला मी आशीर्वाद आणि वचन दिलंय, शब्दशक्ती दिली आहे. जितके जीव तो ज्योत निरंजन म्हणेल तुम्ही तितकेच नर आणि मादी उत्पन्न करू शकता. आणि तुम्ही जा त्या ज्योत निरंजन क्षरपुरुषाच्या ब्रह्मांडात त्या मुलीसोबत सगळ्यात पहिल्यांदा जे 16 सुत उत्पन्न केले होते पुत्र, त्यातील एक सहज दास आहे. त्या सहज दासाला त्या मुलीबरोबर पाठवले की तुझ्या बहिणीला आणि तिला ज्योत निरंजनकडे सोडून ये आणि त्याला सांग की या मुलीला वडिलांनी वचनशक्ती दिली आहे, जितके जीव तू म्हणशील हे उत्पन्न करेल. सहजदासजींनी आज्ञेचे पालन केले. आपल्या बहिणीला घेऊन तिथे पोहोचले. ज्योत निरंजनला जे पण वडिलांनी सांगितले होते ते सगळे, ती वाणी, सगळे वचन, ती आज्ञा ऐकवली आणि म्हटले की या मुलीच्या, बहिणीच्या शरीरात ते सगळे आत्मे आहेत जे तुझ्याबरोबर यायला इच्छुक होते आणि हिला वचन देऊन ठेवले आहे, ही जितके तू नर आणि मादी म्हणशील तितकेच उत्पन्न करेल.
जोगजीत तिथे सोडून आपल्या बहिणीला परत आला. आता तरुण असल्यामुळे मुलीचे रंगरूप चमकत होते. आता पुण्यात्म्यांनो, हा रोग पण इथल्या प्रत्येक प्राण्यात तिथूनच लागला होता. एकट्या मुलीला बघून त्या काळाच्या मनात मोठा दोष उत्पन्न झाला. त्याची मनोवृत्ती बिघडली. मुलीबरोबर गैरवर्तन करू लागला. दुर्गाने तिच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी खूप विनंती केली आणि खूप सारे एक्झाम्पल्स पण सांगितले की ज्योतिनिरंजन, विचार कर, वडिलांनी दिलेली वचनशक्ती माझ्याजवळ आहे आणि जितके जीव तू म्हणशील मी उत्पन्न करीन. तू माझ्यावर हा जुलूम करू नकोस, गैरवर्तन करू नकोस, ही गृहस्थसृष्टी चालू करू नकोस. आणि बघ, पहिले तू अंड्यातून उत्पन्न झालास वडिलांच्या वचनाने, त्यांचाच आत्मा आहेस तू आणि त्यांच्याच वचनाने मी उत्पन्न झाले आहे. तू माझा मोठा भाऊ आहेस, मी तुझी छोटी बहीण आहे आणि भावा बहिणीचे हे वर्तन मोठ्या पापाचे कारण असते. तू असा जुलूम करू नकोस. परंतु त्याने एक नाही ऐकले आणि मर्यादेच्या पुढे गेला गैरवर्तन करताना आणि म्हटले की इथे तू व मी आहे, अजून दुसरं कोणी नाही येऊ शकत. मुलीने पाहिले की हा तर बकवास करण्यासाठी ठाम झालाय, आपले सूक्ष्म रूप बनवले आणि जसं त्याने बकवास करण्यासाठी तोंड उघडलेलं होतं आलिंगन करताना, त्याच्या तोंडाच्या माध्यमातून ती पोटात गेली आणि अजून कुठे तिला आपलं अब्रूरक्षण करता येईल असं वाटलं नाही. कोणते वाचण्याचे स्थान दिसले नाही आणि तिथून हाक मारली की हे पिताजी, माझी रक्षा करा, माझ्यासोबत असं गैरवर्तन केलं आणि माझ्या अब्रूरक्षणासाठी मी याच्या पोटाचा आश्रय घेतला आहे, मला वाचवा. परमात्म्याला माहीत होते की हिने भरल्या ताटाला लाथ मारली, इथे सगळी सुख उपलब्ध होती आणि या दुष्टावर ही आकर्षित होऊन घेईल याच्याकडून ढेकळं. आता पुण्यात्म्यांनो, खूपशा शंका उत्पन्न होतात पहिल्यांदा जेव्हा या सृष्टी रचनेला ऐकतो. परंतु ही काही ऐऱ्यागैऱ्याची कथा नाही आहे. आपण आजपर्यंत जेही ज्ञान ऐकले होते ते बिलकुल इनकम्प्लीट होते. काही शेंडाबुडखा नव्हता त्या ज्ञानाला. तर इथे परमात्म्याने काय केले, आपला पुत्र जोगजीतचे रूप घेतले आणि तिथे ज्योत निरंजनच्या त्या 21 ब्रह्मांडात पोहोचले, त्या स्थानावर जिथे तो उभा होता. जोगजीतला बघून तो एकदम सतर्क झाला आणि म्हटले की ज्योत निरंजन, तू मोठा जुलूम केलायस आणि आदेश ऐक परमपित्याचा. आजपासून तुझे नाव काळ असेल. तू त्या मुलीच्या काळाचे कारण बनलास कारण की तिने तिच्या अब्रूरक्षणासाठी तुझ्या पोटात आश्रय घेतला. मुलीला परमात्म्याने जोगजीत रूपात ज्योत निरंजनचे पोट चिरून वचनाने ती मुलगी बाहेर काढली, पोट फाडून, आणि म्हटले की तुम्ही दोघे इथून निघून जा. आजपासून तुला हा शाप मिळाला आहे. 1,00,000 मानव शरीरधारी तू नित्य आहार करशील आणि 1,25,00,000ची उत्पत्ती डेली करशील आणि निघून जा इथून तुझे 21 ब्रह्मांड घेऊन. अशा या पवित्र लोकात अशा दुष्टांचे कोणतेही स्थान नाही आहे. आता दुर्गाने चूक केली, सगळ्यात पहिल्यांदा उभी राहिली आपल्या वडिलांना विसरून. आपण चूक केली, आपण त्या आपल्या मालकांना सोडून हिच्या मागे लागलो. 21 ब्रह्मांड तिथून निघाले परमात्म्यांचे वचन ऐकताच, जसे विमान चालते आणि तिथून हे सतलोकातून 16 शंख कोस अंतरावर, जसे अब्ज, खर्ब, नील, पद्म, शंख, 16 शंख कोस दूर अंतरावर. एक कोस म्हणजे जवळजवळ 2.25 मैल असतात आणि 1 मैल म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर होतो. आता अंदाज लावा, किलोमीटरचा हिशोब केला तर गणिताच्या पद्धतीने तुम्ही असे मोजू शकता. अर्थात
1 कोसमध्ये 3 किलोमीटर मानून चालू आपण, तर 48 शंख किलोमीटर दूर 48 शंख हे 21 ब्रह्मांड येऊन थांबले आणि आपल्या आपल्या कक्षेत हे फिरू लागले परमात्म्याच्या वचनाप्रमाणे. आता या ज्योत निरंजनला परत तीच बकवास सुचली. मुलीबरोबर परत गैरवर्तन चालू केले. दुर्गाने त्याला परत समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑल इन व्हॅन. मुलीने म्हटले की बघ ज्योत निरंजन, आधी तू माझा मोठा भाऊ, मी तुझी छोटी बहीण, आणि दुसरं मी तुझ्या पोटातून बाहेर आले, तुझी मुलगी झाले. कोणत्या तरी नात्याची लाज राख. परंतु त्याने एक नाही ऐकले आणि दुर्गाच्या बरोबर याने सृष्टिक्रम केला. 3 पुत्रांची उत्पत्ती झाली. मोठ्याचे नाव ब्रह्मा ठेवले, ज्याला रजगुणयुक्त केले. दुसऱ्याचे नाव विष्णू ठेवले, त्याला सत्वगुणयुक्त केले. आणि तिसऱ्याचे नाव शंकर ठेवले, त्याला तमोगुणयुक्त केले. आणि मग दुर्गाने आपल्याच वचनाने 3 मुली उत्पन्न केल्या आणि त्या 3 मुलींच्या बरोबर या तिघांचा विवाह करून दिला. अशा प्रकारे या काळाच्या सृष्टीचा प्रारंभ झाला. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने त्यांच्याद्वारे रचलेली सृष्टी आजपासून 600 वर्षांपूर्वी लोकोक्तींच्या माध्यमातून पण ऐकवली होती आणि धरमदासजींनी त्याला लिपिबद्ध केले होते. कबीर सागरमध्ये याचे प्रमाण आहे. तुम्हाला कबीर सागरमधून दाखवतो. आता बघा, हे कबीर सागर संपूर्ण 11 भाग, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून प्रकाशित. हे बघा, कबीर सागर. याचे कोण आहेत हे संशोधक? कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद बिहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक एवं प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई, मुंबईचा. हे आहे ज्ञानबोध. ज्ञानबोध आणि बोधसागर हा खंड आहे. याचा अध्याय आहे ज्ञानबोध आणि याच्या 21व्या पानावर इथे परमात्म्याच्या द्वारे सांगितलेली सृष्टी रचना आहे. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. हे नाम चुकीने प्रिंट झालंय. आता काय सांगतात? धर्मदास ये जग बोराना और कोई ना जाणे पद निर्वाणा. निर्वाण म्हणजे मोक्ष मार्गाशी कोणीही परिचित नाहीये. पूर्ण विश्वच विचलित आहे. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाणे पद निर्वाणा. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ. अब मैं तुमसे कहूँ चिताई, तिरदेवन की उत्पत्ति वाई. कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुमरे मिट जाई. भरम गए जग वेद पुराना, आदि राम का वेद न जाना. राम राम सब जगत बखाने, आदि हे राम आहे. आदि राम कोई बिरला जाने. राजा राम सबको ये जग जाने, तुम सोता को भेद बखाणे. ज्ञानी सुने. जी मी ही कथा ऐकवणार आहे सृष्टी रचनेची, म्हणतात अब मैं तुमसे कहूँ चिताई, तिरदेवन की उत्पत्ति भाई. याच्याशी संबंधित आहे. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम न पाई. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से दुर्गा उपजाई माया.
माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा। काम देव धर्मराय सताए, देवी को तुरंत दर खाए। पेट से देवी करी पुकारी, हे साहेब मोहे करो उबारी। टेर सुनी सतगुरता आए, अष्टंगी के बंद छुड़वाए। आता या काळाला इथे याने धर्मराय पण म्हटले आहे. याने म्हटले होते, मी धर्माचे राज्य करीन, सत्याचे राज्य करीन आणि जसे कोणी कर्म करेल तसेच फळ देईन, म्हणून याला इथे म्हटलंय. धर्मराय को हिकमत की ना, नख रेखा से बग कर लेना। धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आशा। 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए। 3 देव विस्तार चलावे, इनमें ये जग धोखा खाए। पुरुष गम कैसे कोई पावे, काल निरंजन जग भरमावे। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? विकास दिलीप आहेर. आपण कुठून आलात? नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? आता सध्या मी पहिले जॉब करत होतो, आता परमानंदच्या कृपेने स्वतःचा बिझनेस आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 2005 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेण्याआधी मी जेव्हा लहान होतो, त्याच्यानंतर माझे आजी आजोबा आश्रम बापूची पूजा करत होते, मी त्यांच्या संग जायचो. त्यानंतर गणपती बसवणे, गणपती महाशिवरात्रीला जाणे, असे पारंपरिक पूजा करत होतो. जसं तुम्ही सांगतात की अगदी लहान वयामध्ये आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला. मला हे विचारायचं की संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला व आपल्या कुटुंबाला कशी माहिती मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याआधी आमची खूप वाईट बिकट परिस्थिती झाली होती. परमात्मा 2003 साली नाशिक येथे डोंगरे वस्तीगृहामध्ये सत्संग ऐकण्यासाठी आले, तेव्हा आमच्या आजोबांनी नामदीक्षा घेतली होती. त्याच्यानंतर आमचे काका त्यांनी परमात्माचे 100 सीडी बघितले. त्याच्यानंतर आम्ही परमात्माचे 100 सीड्या बघितल्यानंतर त्यांनी घेतल्यानंतर आम्ही पूर्ण परिवारांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर पहिलं तर माझा ॲक्सिडेंट होता. तो ॲक्सिडेंट परमात्माच्या कृपेने वाचवला. मी पहिले जॉब करत होतो. जॉब करता करता तिथं एक कटर मशीन होतं, तिथं साईट झाल्यानंतर मी माझा मित्र साईटहून झाल्यानंतर निघाल्यानंतर एक व्हिक्टोरिया पूल होता. तिथं व्हिक्टोरिया पुलाच्या तिथं वरती चढलो. वरतून खूप जोरात पाऊस चालू होता. पाऊस चालू असताना तिथून गाडी आमची सरकली. गाडी सरकल्यानंतर आमचं कटर मशीन साईडला, तो मित्र साईडला आणि मी एका साईडला. तर आमच्या परमात्माच्या कृपेने त्यांनी गाडी जी मोठी आयसर गाडी होती ती गाडी 2 फूट एवढ्या अंतरावर थांबली. इतकं फास्ट, म्हणजे हायवे म्हटला ना, एवढ्या जोरात आमचं तिथं ॲक्सिडेंट झाला होता. तर तिथं 2 फुटामध्ये परमात्माच्या दयाने 2 फुटामध्ये अंतरामध्ये गाडी थांबली. ही मोठी परमात्माची दया झाली आमच्या दोघांवर. यानंतर आणखीन काय संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला अनुभव आलेत का? त्याच्यानंतर घरात मी, माझे वडील, आम्ही गादीवर झोपलेलो होतो आणि एक स्विच होतं. स्विचचा थिंगीने गादीला आग लागल्यावर मी आणि माझे वडील आधा झोपलेलो होतो. झोपेच्या तर काही कळलं नाही आम्हाला. तरी आमचा खाली गादीला अर्धी आग लागली होती. आम्ही तिथं झोपलेलो होतो. वरती पण गोदरीला पण आग लागलेली होती. त्या गोदरीला आग लागल्यानंतर आम्हाला चटका काही लागत नव्हता परमात्माच्या कृपेने. तर वरतून जाग आल्यानंतर ऑटोमॅटिक उठून बसून राहिलं. तर बघितलं तर आमच्या गोदरीला फुल मोठा एवढी मोठी अशी आग लागलेली होती. ती आग लागली तर गोदडी आम्ही फेकून दिल्यानंतर परमात्माचे नाम स्मरण केलं आणि तिथं स्विच बंद केलं. तेव्हा तो परमात्माच्या दयाने खूप मोठा लाभ झाला परमात्माच्या कृपेने. जेव्हा परमात्माच्या शरणामध्ये नव्हतो आम्ही 2001-2 साली, जेव्हा परमात्माच्या शरणामध्ये म्हणजे खूप वाईट परिस्थिती झाली होती की असं की खायला प्यायला पण आमच्याकडं नव्हतं. नामदीक्षा घेण्या अगोदर आम्ही खूप वाईट परिस्थिती होती. माझे वडील होते ते बाहेर कामाला जात होते, दुसऱ्यांच्या घरी जॉब करत होते. मम्मी पण दुसऱ्यांच्या घरी जॉब करत होती. खूप वाईट परिस्थिती बिकट. एक टायमाला पण खायला पण नव्हतं. संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेण्याआधी मी पहिले जॉब करत होतो. जॉब करता गुरुजींच्या दयाने पहिले जॉब केल्यानंतर मी हळूहळू सेटल झालो. हळूहळू परिस्थिती व्यवस्थित होत चालली.
मी पहिले जॉब करतो. जॉब करता करता परमात्माच्या कृपेने स्वतःचा बिझनेस आहे, घर स्वतःचं झालं आहे परमात्माच्या कृपेने. त्याच्यानंतर गाडी झाली आहे. हे परमात्म्याने खूप मोठे चमत्कार केले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. जी काय आपली आर्थिक परिस्थिती खराब होती, बिकट होती, त्यातूनसुद्धा आपण बाहेर आलात. तर असे आज जगामध्ये बरेचसे साधक आहेत जे दुःखी आहेत, कष्टी आहेत. त्यांना कुठे ना कुठे परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांची चाह आहे. ते वेगवेगळ्या संताकडे जात आहेत, साधूकडे जात आहेत. त्याचप्रमाणे जे काय कोणी सांगेल या देवीला जा, त्या देवताला जा, ते सगळं करत आहेत. परंतु कुठेतरी त्यांना समाधान मिळत नाही. तर अशा सर्व साधकांसाठी, त्याचप्रमाणे तुमचे जे मित्रपरिवार आहेत, तुमचे जे नातलग आहे, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? साईबाबा म्हणतात सबका मालिक एक आहे, पण त्यांना प्राप्त करण्याची विधी कोणती? ती विधी सर्व गीता, चार वेद, 18 पुराण, शिवपुराण, विष्णू याच्या सर्वांचा सारांश परमात्म्याने दिलेला आहे. परमात्म्याने गीतेचा ज्ञानगंगा आणि जीनेकरा हे पुस्तक लिहून दिले परमात्म्याने. ह्या पुस्तक सर्वांनी वाचावी आणि जगण्याचा मार्ग हे पुस्तक जे नव पिढी आहे त्या नव पिढीसाठी जे जीनेकरा पुस्तक आहे ते खूप इम्पॉर्टंट चांगली गोष्ट आहे की ते सर्वांनी वाचलं पाहिजे. हे पुस्तक वाचून ते जी युवा पिढी आहे ते त्या पुस्तकातून चांगल्या इफेक्ट घेऊन संत रामपालजी महाराजांच्या शहरामध्ये येऊ शकते. त्यांच्या परमात्मानी सोशल मीडियावर फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, प्रिंटेस्को ॲप्स याच्यावर सर्वांना परमात्माचे वेबसाईट आहे, त्या वेबसाईट सर्वांनी ओपन करून बघावे. त्याच्यानंतर संत रामपालजी महाराज ही परमात्माचे प्ले स्टोअर ॲप्स आहे, त्याच्यावर हजारो सत्संग आहे, व्हिडिओ आहे, ते सर्वांनी ऐकावे. नंतर गीतेवर गीता, चार वेद, 18 पुराण यांच्यावर सर्वांचा समतोल करून घ्यावा. म्हणजे समतोल व्यवस्थित बघून घ्यावा सर्वांनी आणि व्यवस्थित बघून सत्संग ऐकून परमात्माच्या शरणामध्ये सर्वांनी यावं. जसं तुम्ही आज साधकांना आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे अद्वितीय ज्ञान आहे आणि ते ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर आज सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जसं यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांची वेबसाईट आहे, त्याचप्रमाणे प्लेस्टोरवरसुद्धा संत रामपालजी महाराज म्हणून ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यातून तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे असंख्य असे सत्संग ऐकाव्यास मिळतील, बघाव्यास मिळतील. त्याचप्रमाणे खरा भक्तीचा जो मार्ग आहे हे तुम्हाला समजू शकतो आणि तुम्ही तुलना करू शकतात. आणि ह्या जर भाष्यावर एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा खरंच संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग चालू असतात. त्याच्यावर पट्टी येते, पट्टीवर मोबाईल नंबर असतो. मोबाईलवर साधकाने कॉल करावी. कॉल करून त्याच्या जिल्ह्याचा जवळचा संपर्क तुम्हाला ॲड्रेस भेटेल, तिथं जाऊन परमात्माच्या संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारणाच्या वेळेस त्या टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर किंवा फोन नंबर फ्लॅश होत असतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा केंद्र आहे त्याचा पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. तर मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ते नामदीक्षेसाठी 0-1 रुपये पण मोजावं लागत नाही. निःशुल्क आणि फ्री संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा असते. धन्यवाद. सत्साई. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.